नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे स्वागत करते फिजिक्स ज्ञान मुकेश नायक या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन भागासह भेटणार आहोत। आजच्या आपल्या या भागामध्ये मराठी विषयाची कृतीपत्रिका आराखडा हा आपण बघणार आहोत। अतिशय महत्त्वाचा असा हा भाग आहे। यामध्ये आपल्याला मराठी विषयाचा पेपर एकूण किती गुणांचा आहे, त्यामध्ये किती विभाग आहेत, किती सब क्वेश्चन्स आहेत, त्याला कसे मार्क्स आहेत, याचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, चला वळूया आजच्या या आपल्या कृतीपत्रिका आराखडा विषय मराठी। आजचा आपल्याला पेपरसाठी अतिशय उपयुक्त असा हा भाग आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पेपरचा वेळ आहे 3 तास आणि गुण आहेत 80 आणि तोंडी परीक्षेला आपल्याला 20 गुण असा एकूण 100 मार्काचा आपला मराठी विषयाचा पेपर आहे। तर त्यामध्ये बघा भाग पहिला 1 त्यामध्ये गद्य म्हणजे पाठ एकूण 20 गुणांचा हा पहिला भाग आहे। त्यामध्ये बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे की हा जो आपला मराठीचा पेपर आहे तो अपेक्षित कौशल्य आणि आकलन, स्वमत, अभिव्यक्ती या कौशल्यावर आधारित आहे। म्हणजे आपल्याला पाठांतर न करता पेपर सोडवायचा आहे। म्हणजे तुम्हाला आता बघा जो पहिला प्रश्न पहिला 1 आहे त्यामध्ये पठित गद्य पाठावर आधारित म्हणजे पठित उतारा हा तुम्हाला तुमच्या पाठातील तुमच्या पाठ्यपुस्तकातील एक उतारा येईल, तो त्यावर आधारित तुम्हाला हे प्रश्न विचारले जातील। तर बघा पठित गद्य पाठावर आधारित पहिला त्यातील प्रश्न आहे आणि तो आहे त्यामधील पहिला प्रश्न आकलन कृती, तो आहे 2 गुणांचा। बघायचा आहे की त्याला आपल्याला 2 गुण आहेत आणि हा जो पहिला प्रश्न आहे त्यामध्ये तुम्ही जो उतारा वाचणार त्या उतार्याला तुम्हाला आकलन करून 2 गुणांचा पहिला प्रश्न सोडवायचा आहे। तसंच दुसरा जो प्रश्न आहे तो सुद्धा आकलन करून म्हणजे तुम्हाला तो वाचन करून त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील हे आपण त्याचा नंतर अभ्यास करायचा आहे। फक्त आपण गुणांचा आणि प्रश्न एकूण कसे असतात याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। बघा 2 गुणांचा हा सुद्धा प्रश्न 2 गुणांचा आहे आणि जो तिसरा प्रश्न आहे तो स्वमत अभिव्यक्ती यावर अवलंबून आहे। म्हणजे तुम्ही जो उतारा वाचला त्या उतार्यावरून तुमचं स्वमत काय आहे त्यावर आधारित हा 3 नंबरचा प्रश्न आहे। म्हणजे तुम्हाला त्या उतार्याशी मिळतं जुळतं न करता तुम्हाला काय वाटलं यावर आधारित हा 4 गुणांचा प्रश्न आहे। असा हा जो प्रश्न आहे विभाग मधला गद्य मधला तो एकूण 8 मार्काचा आहे। हा झाला पहिला प्रश्न। बघा आता हा आपण बघितला 8 मार्काचा। तसाच विभाग मधला हा प्रश्न सुद्धा यामध्ये सुद्धा तुम्हाला गद्य म्हणजे पाठावर आधारित उतारा म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकावरील एक उतारा, त्यामध्ये 150 ते 180 शब्द म्हणजे एक उतारा साधारणतः आपण बघतो तसा एक उतारा दिला जाईल आणि त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातील। तो जसा पहिला मध्ये प्रश्नांचा तुम्हाला आराखडा दिला तसा सेम मध्ये सुद्धा आहे। त्यामध्ये सुद्धा आकलन करून तुम्हाला 2 गुणांचा पहिला प्रश्न सोडवायचा आहे आणि दुसरा सुद्धा आकलन करून ही कृती सोडवायची आहे। म्हणजे तुम्हाला वाचून स्वतः काय कळालं उतार्याशी संबंधित ते तुम्हाला 2 गुणांसाठी विचारलेले आहे। तसंच तिसरा प्रश्न जसा वर आपण बघितला की स्वमत आणि अभिव्यक्ती कृती म्हणजे तुम्ही जो उतारा वाचला तुम्हाला त्या उतार्याबद्दल काय वाटतं हे त्या प्रश्नामधून तुम्हाला मांडायचं आहे। म्हणजे तो प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला कळेल आणि तो आहे 4 मार्काचा। तर असा हा सुद्धा दुसरा उतारा 8 मार्काचा आहे। म्हणजे पहिला 8 आणि दुसरा 8 असा एकूण 8 आणि 8 हे झाले 16 गुण। तर बघा आता जो शेवटचा म्हणजे आणि ई हा विभाग 1 गद्य यामधील आपण बघत आहोत। शेवटचा प्रश्न तो आहे ई नंबरचा। त्यामध्ये आपल्याला अपठित गद्य उतारा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या वरील भागामध्ये आपण पाठावरील उतार्यांचा अभ्यास करत होतो येणार तुम्हाला आणि आता मात्र
यामध्ये तुम्हाला अपठित म्हणजे पाठाच्या बाहेरचे उतारा तुम्हाला इथे येईल, तो सुद्धा तसाच येईल. त्यावर तुम्हाला पहिला प्रश्न आकलन कृती म्हणजे तुम्हाला इथे पहिल्यामध्ये उतारा वाचून 2 गुणांचा प्रश्न सोडवायचा आहे आणि दुसरा आहे प्रश्न तो सुद्धा आकलन कृतीवर डिपेंड आहे. तुम्हाला उतारा वाचून त्याचा अभ्यास करून तुम्हाला काय आकलन होते त्यावर हा सुद्धा 2 गुणांचा प्रश्न आहे. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, एकूण 20 गुणांचा विभाग अ गद्य हा आहे. व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला कशा गुणांचा आणि कसे विभाग आपल्याला पेपरमध्ये येणार आहेत. तर बघा, विभाग दुसरा पद्य म्हणजे कविता हा भाग आहे एकूण 16 गुणांचा आणि यामध्ये कौशल्य कोणते आहेत? आकलन, अभिव्यक्ती, काव्य सौंदर्य आणि रसग्रहण. कारण ही पद्य म्हणजे कविता, या कवितेवर डिपेंड हा क्वेश्चन आहे, हा भाग आहे. तर यामध्ये कृती 2 अ म्हणजे पहिली कृती 1 आपण सोडवली, आता कृती 2 त्यामधील अ पठित पद्य पाठावर आधारित म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकातील कविता, पूर्ण कविता तुम्हाला येईल. त्यामध्ये तुम्हाला आकलन कृती आणि ही आकलन कृती 2 गुणांची म्हणजे तुम्हाला ती कविता वाचून काय आकलन झालं त्यावर तसे प्रश्न विचारले जातील आणि तो 2 गुणांचा. तसेच आकलन कृती दुसरा प्रश्न अ मधील तो सुद्धा 2 गुणांचा. अभिव्यक्ती कृती म्हणजे तुम्ही ती कविता वाचल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही त्यात काय अभ्यासलं, काय अनुभवलं, काय निरीक्षण केलं आणि ते तुम्हाला स्वमत मांडायचं आहे, त्याला आपण अभिव्यक्ती म्हणतो. तर तो प्रश्न 4 मार्काचा आहे. असा एकूण अ हा प्रश्न 8 मार्काचा आहे. तसेच आता विभाग 2 मधला आ आपण बघत आहोत, तो सुद्धा तसाच आहे. पठित पद्य म्हणजे पाठावर आधारित तुम्हाला कविता येईल पाठ्यपुस्तकातील. तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघायचं आहे की काव्य पंक्तीचा अर्थ येथे लिहायचा आहे. तर 4 काव्य पंक्ती देऊन त्यातील तुम्हाला अर्थ येथे उलगडायचा आहे. म्हणजे तो अर्थ तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला जसा समजला त्या पद्धतीने तो अर्थ 4 गुणांसाठी तुम्हाला येईल लिहायचा. तो व्यवस्थित लिहायचा आहे, व्यवस्थित शब्द वापर आणि तुम्हाला जसं समजलं ती कविता वाचल्यानंतर तुम्हाला काय वाटलं हे तुमच्या स्वमताने तिथे सोडवायचं आहे. त्यालाच काव्य पंक्तीचा अर्थ सोडवणे असं आपण म्हणतो. तर तुम्ही व्यवस्थित लिहिल्यास नक्कीच 3, 3.5 कधी तुम्हाला 4ही गुण त्यात मिळू शकतात. बघा आता विभाग 2 मधला ई हा प्रश्न पठित पद्य पाठावर आधारित. बघा आता हा प्रश्न यावर हा एकूण 4 गुणांचा आहे. त्यामध्ये बघा तुम्हाला काय दिलेलं आहे की यामध्ये अ आणि आ या कृतीसाठी दिलेल्या कविता सोडून उर्वरित कोणत्याही 2 कवितांवर कृती विचारण्यात येतात. म्हणजे स्वाभाविकच आहे. आता वरच्या ज्या भागांमध्ये जी कविता रिपीटेशन झाली त्यावर तुम्हाला खाली प्रश्न तर येणारच नाही. बघा तर ई मध्ये तुम्हाला काय विचारण्यात येईल की काव्य सौंदर्यावर आधारित कृती. ते 4 ते 6 काव्य पंक्ती तुम्हाला देण्यात येतील. आता काव्य सौंदर्य म्हणजे काय, तर ती कविता वाचल्याच्या नंतर तुम्हाला हा काव्य सौंदर्य म्हणजे कसं सोडवायचं आणि रसग्रहण कसं करायचं हे तुम्हाला मी याआधी ज्या भागांचा अभ्यास केलेला आहे आपल्या चॅनलवर तुम्ही आधी जा आणि मग अभ्यास याचा व्यवस्थित करायचा आहे की काव्य सौंदर्य कसं सोडवायचं, रसग्रहण कसं सोडवायचं. सेपरेट 5 ते 10 मिनिटाचे तुम्हाला व्हिडिओ मी सेंड केलेले आहेत, त्यावर तुमचा अभ्यास घेतलेला आहे. तर तुम्ही ते अभ्यासले असतील विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला ते सोपं जाईल. बघा काव्य सौंदर्य म्हणजे ती कविता अभ्यासल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याविषयी ते मत तुम्हाला तिथे लिहायचं आहे. पण हा जो ई नंबरचा प्रश्न आहे यामध्ये काव्य सौंदर्यावर आधारित कृती आणि रसग्रहणावर आधारित कृती यापैकी दोन्हीपैकी एक तुम्हाला सोडवायची आहे, त्याला 4 गुण आहेत. तर अशा प्रकारे विभाग 2 पद्य हा 16 गुणांसाठी आपल्याला आहे. तर असं आपण
याचा अभ्यास केलेला आहे. बघा आता विभाग 3 साहित्य प्रकार कथा हा 10 गुणांसाठी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. याचा व्यवस्थित आपल्याला अभ्यास करायचा आहे, म्हणजे कोणता प्रश्न किती गुणांसाठी आहे याचं तुम्हाला कन्फ्युजन तुमच्या डोक्यातून निघून जाईल. आता हा 10 गुणांसाठी आहे. येथे सुद्धा तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की आपला जो मराठी विषयाचा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, तो तुम्हाला पाठांतर न करता म्हणजे घोकमपट्टी न करता आकलन, स्वमत यावर आधारित आहे. म्हणजे स्किल बेस आहे. तुम्हाला प्रत्येक उत्तर तुमच्या समोर आहे, म्हणजे उतारा आहे, त्या उतारा वाचून योग्य असं उत्तर तुम्ही लिहिल्यास हमखास तुम्हाला जे गुण दिलेले आहेत ते गुण तुम्हाला मिळणारच. बघा आता कथा साहित्य प्रकार, बघा यात सुद्धा आपल्याला एक उतारा देण्यात येईल. त्यावर आपल्याला आकलन कृती येथे सुद्धा 1 गुणासाठी आहे आणि मध्ये जो पहिला प्रश्न आहे 1 नंबरचा, त्यामध्ये य आणि र असे 2 सब क्वेश्चन राहतील, ते 1-1 गुणासाठी. आणि जो दुसरा आहे आकलन कृती तो 2 गुणासाठी. एकूण हा 4 गुणासाठी तुम्हाला कथा साहित्य प्रकाराचा जो आपण अभ्यास केलेला आहे त्यावर आधारित असा हा मध्ये 4 गुणांसाठी तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतील. आता बघा दुसरा म्हणजे उपयोजित घटकावर आधारित आकलन कृती तुम्हाला येथे देण्यात येतील. बघा आता प्रत्येक कथेवर 1 स्वमत कृती येथे अपेक्षित आहे. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो की स्वमत आधारित 2 कृती, म्हणजे आता स्वमत आणि अभिव्यक्ती हे मी तुम्हाला 2-3 वेळेस सांगून झालं की स्वमत म्हणजे काय आणि अभिव्यक्ती म्हणजे काय. स्वमत म्हणजे तुम्ही ते वाचल्यानंतर तुम्ही त्या उतार्याबद्दल काय अनुभव घेतला. स्वमत म्हणजे काय की तुम्ही तो उतारा वाचल्यानंतर तुम्हाला त्याबद्दल काय वाटलं, उतार्याशी संबंधित असलेलं स्वमत. आणि अभिव्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः वाचल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटलं, तुमचा अनुभव तुम्ही त्या तुमच्या शब्दात मांडणे म्हणजे अभिव्यक्ती होय. हे 2 फरक तुम्हाला समजल्यानंतर प्रश्नपत्रिका सोडवणे तुम्हाला सोपे जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे की स्वमतावर आधारित 2 कृती आणि अभिव्यक्तीवर आधारित 2 कृती. तर यामध्ये आपल्याला स्वमतावर 2 दिल्या जातील, त्यातील 1 आणि अभिव्यक्तीवर आधारित 2 कृती त्यातील 1 असं 3-3 हे 6 गुणांचं तुम्हाला डिवायडेशन येथे करण्यात आलेलं आहे. एकूण हा 10 गुणांचा प्रश्न आहे कथा साहित्य प्रकारावर आधारित. तुमच्या लक्षात आलं असेल की विभाग 3 साहित्य प्रकार हा 10 गुणांचं डिवायडेशन कसं करण्यात आलेलं आहे. बघा आता विभाग 4 उपयोजित मराठी एकूण 14 गुणांसाठी आहे. आता उपयोजित मराठी आपण अतिशय चांगल्या प्रकारे त्याचा अभ्यास केलेला आहे की उपयोजित मराठीमध्ये काय काय आपण अभ्यासलेलं आहे. मुलाखत, माहितीपत्रक या सगळ्या घटकांचा आपण विद्यार्थी मित्रांनो अभ्यास केलेला आहे. तर त्यामध्ये तुम्हाला मात्र येथे उतारे वगैरे यामध्ये आपल्याला आधारित येणार नाहीत. यामध्ये आपल्याला 1 ते 4 उपयोजित घटकांवर आधारित प्रत्येकी 2 गुणांसाठी 4 आकलन कृती येथे दिलेल्या राहतील. त्यापैकी 2 तुम्हाला सोडवाव्या लागतील. बघा म्हणजे त्या तुम्हाला एकूण 2 सोडवणे अपेक्षित आहे. आणि हे झालं मध्ये. तसंच आता बघा मध्ये सुद्धा तसंच आहे की उपयोजित घटकावर आधारित जे कौशल्य कृती आहेत त्या 1 ते 4 घटकांवर आधारित प्रत्येकी 5 गुणांसाठी त्याचं तुम्हाला उपयोजन व कौशल्य यावर त्या आधारित आहेत. तर त्या 4 कृती तुम्हाला दिल्या जातील. त्या 4 मधील तुम्हाला 2 सोडवायचे आहे. म्हणजे तुम्हाला ऑप्शन मध्ये आहेत 2, परंतु या 4 पैकी 2 तुम्हाला सोडवणं अतिशय गरजेचं आहे. वर सुद्धा तसंच आहे की प्रत्येकी 2 गुणांसाठी 4 आहेत, त्यामधील 2 सोडवणे तुम्हाला अपेक्षित आहे. असा एकूण उपयोजित मराठी हा जो घटक आपण अभ्यासलेला आहे तो तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 14 गुणांसाठी तुम्हाला परीक्षेत विचारण्यात आलेला आहे, विचारण्यात येईल. तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि तुम्ही जे अभ्यासलं, तुम्ही जे वाचलं ते व्यवस्थितरित्या तिथे मांडायचं आहे. तर असा एकूण हा विभाग 4 हा उपयोजित मराठी एकूण
14 गुणांचा प्रश्न तुम्हाला विचारण्यात येईल. तर बघा, आता तुम्हाला विभाग 5 सगळ्यात शेवटचा हा भाग आहे, तो अतिशय महत्त्वाचा व्याकरण व लेखन हा भाग आहे. एकूण 20 गुणांचा हा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये बघा, कृती 5 म्हणजे ही शेवटची कृती आहे. त्यामध्ये अ नंबर व्याकरण घटक व वाक्यप्रचार, यामध्ये आपल्याला व्याकरण घटक व वाक्यप्रचार यावर आधारित कृती येथे अपेक्षित दिलेल्या राहणार आहेत. त्यामध्ये पहिलं बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला वाक्य रूपांतर जो की आपण ग्रामरचा सगळा भाग आपण सुरुवातीला अतिशय चांगल्या रीतीने अभ्यासलेला आहे, त्याची रिवाइज करणं, उजळणी करणं तुमचं काम आहे विद्यार्थी मित्रांनो. जास्तीत जास्त सराव करायचा आहे. आता वाक्य रूपांतर हा 2 गुणांसाठी आहे आणि समास सुद्धा 2 गुणांसाठी आहे तुम्हाला. प्रयोग हा सुद्धा 2 गुणांसाठी आहे. अलंकार हा सुद्धा 2 गुणांसाठी आहे. वाक्यप्रचार हे सुद्धा 2 गुणांसाठी आहेत. हे झाले एकूण 10 गुण. आणि सगळ्यात शेवटचा विभाग 5 आ हा आहे निबंध लेखन. निबंध लेखन हा प्रश्न तुम्हाला यामध्ये तुम्ही 10वी मध्ये सुद्धा हा प्रश्न सोडवलेला आहे. यामध्ये निबंध विचारण्यात येतात. वेगवेगळे 5 विषय तुम्हाला दिलेले आहेत की खालीलपैकी एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दात निबंध लेखन करायचं आहे. हा 10 गुणांचा प्रश्न आहे. येथे पहिला विषय आहे वर्णनात्मक निबंध, व्यक्तिचरित्रात्मक निबंध, आत्मवृत्तात्मक निबंध, कल्पनाप्रधान निबंध, वैचारिक निबंध, असे हे निबंधाचे विषय तुम्हाला येथे दिलेले आहेत. यामध्ये तुम्हाला यापैकी विद्यार्थी मित्रांनो एक निबंध लिहिणे अपेक्षित आहे. त्यासाठी तुम्हाला 10 गुण येथे दिलेले आहेत. निबंध अतिशय चांगला आणि त्यामध्ये विविध प्रकारच्या त्या विषयाला धरून तुम्ही अशा स्लोगन्स, काही वाक्य प्रकारांचा उपयोग जर तुम्ही त्यामध्ये केला तर निबंध हा तुमचा वाचणाऱ्यावर त्या विषयाचा, त्या स्लोगन्सचा तुमच्या निबंध जो चेक करतो त्यावर प्रभाव पडतो. चांगल्या अक्षरामध्ये हा निबंध हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा असतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषयाची कृतीपत्रिका ही कशी असते, एकूण किती प्रकार विभाग असतात हे आपण अभ्यासले, त्याला किती गुण असतात हे आपण अभ्यासले. तर या पुढील व्हिडिओमध्ये आपण जी एक नमुना प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत, त्यामध्ये कसे प्रश्न येतात आणि कोणत्या प्रकारे कसे विचारण्यात येतात हे आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया नवीन भागासह.